गृहोपयोगी साहित्याची खरेदी करताय तर आजच आपल्या टेकेट सुपर मार्टला भेट द्या. कडधान्य, डाळी, साबण, ब्रँडेड कपडे, शूज, सायकल, कॉस्मेटिक्स हे सर्व मिळण्याचं एकमेव ठिकाण म्हणजेच टेकेट सुपर मार्ट. 5,000चे भरपूर डिस्काउंट. कमीत कमी 4,999च्या खरेदीवर 5 किलोमीटर पर्यंत मोफत घरपोच सेवा. पत्ता पंचवटी चित्रमंदिर जवळ, 332 रोड. संपर्क 92 97 97 50 00. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. वस्त्रोद्योग महामंडळाचे अध्यक्ष माननीय श्री अशोकराव स्वामी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक पंचगंगा वरद विनायक भक्त मंडळ व युवा नेते संग्राम स्वामी, माजी नगराध्यक्षा अलका स्वामी व स्वामी मित्र परिवार. इचलकरंजी शहरालगत असणाऱ्या कबनूर ग्रामपंचायतीने गावातील दिव्यांग नागरिकांना गेल्या काही महिन्यांपासून अनुदान वाटप केलं नाही. वारंवार निवेदन देऊन सुद्धा आश्वासन दिलं होतं, पण आज संतप्त दिव्यांगांनी कबनूर ग्रामपंचायतला बांगड्यांच्या तोरणाचा आहेर बांधला व ग्रामपंचायतीचा निषेध व्यक्त केला. यावेळी दिव्यांग बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते. हातलंगडे तालुक्यातील कबनूर ग्रामपंचायत ही सर्वात श्रीमंत ग्रामपंचायत म्हणून ओळखली जाते. या ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये मोठमोठे उद्योग आहेत, त्यामुळे ग्रामपंचायतीला मोठ्या प्रमाणात कर मिळतो. शासनाच्या धोरणातून कुठल्याही स्थानिक स्वराज्य संस्थेतून अंध अपंग दिव्यांगांना 2% निधी वाटप करायचा असतो. कबनूर ग्रामपंचायतकडून दिव्यांगांना गेल्या काही दिवसांपासून हा निधी वाटप केलेला नाही. कबनूर गावातील दिव्यांगांनी ग्रामसेवक, सरपंच, डेप्युटी सरपंच यांना वारंवार निवेदन देऊन सुद्धा याकडे कानडोळा केल्याचा आरोप दिव्यांगांनी केला. आज रविवारी सुट्टी असताना सुद्धा त्यांनी निधीचा चेक देण्यात येणार आहे असं सांगितलं. त्यामुळे कबनूर ग्रामपंचायतीमध्ये मोठ्या संख्येने दिव्यांग बांधव आले होते, पण कबनूर ग्रामपंचायतमध्ये कोणी नसल्यामुळे व ग्रामसेवक, सरपंच, डेप्युटी सरपंच यांना फोन लावला असता यावेळी त्यांनी चेक शिल्लक नसल्याचं कारण दिलं. त्यामुळे दिव्यांगांनी त्यांचा निषेध व्यक्त केला. तसेच समस्त दिव्यांगांनी कबनूर ग्रामपंचायतीला बांगड्यांच्या तोरणाचा हार बांधला व गुढीपाडव्याच्या अगोदर बांगड्यांची माळ लावली. त्यामुळे दिव्यांग व्यक्तींची ग्रामपंचायत प्रशासनाकडून हाल होत असल्याचं सध्या दिसून येतंय. आमच्या हक्काचे आम्ही मागतोय, दुसऱ्या कोणाचे आम्ही मागत नाही, असा सवाल दिव्यांगांनी केला आहे. भर उन्हामध्ये हे दिव्यांग बांधव ग्रामपंचायतीच्या बाहेर बसून होते. ग्रामपंचायत प्रशासनाने लवकरात लवकर त्यांचा निधी वाटप करावा अशी मागणी सध्या अपंग दिव्यांगांकडून होत आहे. शासनाकडून स्थानिक संस्थांकडून 2% निधी वाटप करण्याचे आदेश करण्यात आलेत, पण याकडे मात्र कबनूर ग्रामपंचायत दुर्लक्ष करताना दिसून येते. त्यामुळे संतप्त दिव्यांगांनी आज बांगड्यांच्या तोरणाचा हार ग्रामपंचायतीला बांधला. त्यामुळे या आंदोलनाची दिवसभर कबनूर ग्रामपंचायत परिसरामध्ये चर्चा होती. यावेळी दिव्यांग बांधव संतोष कांबळे, सतीश पाटील, संजय जाधव, उर्मिला कांबळे आदी जण उपस्थित होते. आज रविवार असताना सुद्धा सगळ्या अपंगांना ग्रामसेवक आणि सरपंच यांनी चेक देतो म्हणून, म्हणजे अपंगांचं 5% अनुदानचा चेक आज वाटप करतो म्हणून आम्हाला बोलवलेलं सगळ्यांना. आम्ही त्यासाठी जमलो आहे, पण या ठिकाणी जमल्यानंतर आम्हाला समजलं की चेकबुक तयार नाही आहे. चेकबुक यांच्याकडे शिल्लक नाही आहेत असं आम्हाला उडवाउडवीचं उत्तर मिळाले. त्यामुळं आम्ही या ग्रामपंचायतीच्या प्रवेशद्वाराला बांगड्यांचं तोरण बांधून यांचा आम्ही निषेध करत आहोत. हे वारंवार आम्हाला हे अनुदानापासून वंचित ठेवत आहेत, आमची कुचेष्टा करत आहेत आणि याचा आम्ही जाहीर निषेध करतोय.